10वी-12वी पदवीनंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रात हवंय उज्ज्वल भविष्य आणि 100% रोजगार. मग निवडा केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट. प्रगत तंत्रज्ञान, दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी. हो, आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि हे आमचे विद्यार्थी सरकारी, खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत. आजच प्रवेश घ्या. केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट. शिक्षण, कौशल्य आणि रोजगारांचं विश्वसनीय नाव. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुण्यातील हवेली क्रमांक 20 सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयातील मारहाण प्रकरणाला आता नवे वळण मिळाले. सहाय्यक दुय्यम निबंधकाला वकिलांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता वकिलांची ही बाजू समोर आली आहे. वकिलांच्या म्हणण्यानुसार सोशल मीडियावर एकतर्फी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवण्यात आली. त्यांच्या दाव्यानुसार वादाच्या वेळी प्रथम सहाय्यक दुय्यम निबंधक यांनी पेपर वेट फेकून मारला. त्यानंतर सहदुय्यम निबंधक रवींद्र कोळे यांनी मागील दाराने येत बांबूने वकिलावर हल्ला केला. स्वतःचा बचाव करण्यासाठी संबंधित वकिलाने तोच बांबू हातात घेत प्रतिकार केल्याचा दावा करण्यात आला. या प्रकरणात वकिलांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे संपूर्ण वकील वर्गाची प्रतिमा मलिन झाल्याची भावना व्यक्त करत खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी पुणे बार कौन्सिलने केली आहे. तसेच या घटनेचा जाहीर निषेधही नोंदवण्यात आला. दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संपूर्ण माहिती न घेता आणि दुसरी बाजू ऐकून न घेता वक्तव्य केल्याचा आरोप करत वकील वर्गाने नाराजी व्यक्त केली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून दोन्ही बाजूंकडून वेगवेगळे दावे करण्यात आले. त्यामुळे नेमकी सत्य परिस्थिती तपास पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.